पुढची बातमी पाहूयात. लाडकी बहीण योजनेतून कोट्यवधी बहिणी अपात्र ठरल्या. सरकारनं जाहीर केलेली लाडक्या बहिणींची पात्रता ही अपात्र होण्याची कारणं सुद्धा काही समोर येतात. जाणून घ्या नेमकी ती कारणं काय काय. बहिणी म्हणून 16,000 पुरुषांचे अर्ज आलेत. अर्ज करणाऱ्या 74,000 बहिणी 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत. सुमारे 2 लाख बहिणींचं वय 65 वर्षांपेक्षा अधिक आहे. अर्ज केलेल्या 10 लाख बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा म्हणजे 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे. अर्ज केलेल्या 4.5 लाख बहिणींच्या घरातील एक सदस्य सरकारी नोकरीत आहे. तर 4 चाकी वाहन असलेल्या 2 लाख बहिणींनी सुद्धा अर्ज केलेले आहेत. 5 महिने संधी मिळून सुद्धा 62 लाख बहिणींची ई-केवायसी अपूर्ण आहे. ई-केवायसी ला 3 वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा ई-केवायसी पूर्ण नाहीये. आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहे. सुषमाजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आपण बघतोय की लाडकी बहीण योजनेतून कोट्यवधी बहिणी अपात्र झाल्यात. म्हणजे एकीकडे आपण म्हणायचं की लाडक्या बहिणींसाठी हे सरकार खूप सक्षम आहे आणि कर्तव्यशील आहे, आणि एकेकडे आता असं म्हणायचं की पूर्ण लाडक्या बहिणी ज्या काही, म्हणजे हा आकडा जो आहे तो खूपच मोठा आहे आणि या अपात्र ठरलेल्या आहेत लाडक्या बहिणी. कसं बघायचं आता याच्याकडे? एका लाडक्या बहिणीला महिन्याला 1,500 रुपये मिळतात, म्हणजे वर्षाचे साधारणतः 18,000 रुपये मिळतात. बरोबर. 80 लाख बहिणींची केवायसी नाही म्हणून 80 लाख बहिणी या योजनेतनं आता कपात केलेल्या आहेत. म्हणजे साधारणतः एका वर्षाचे 144 कोटी 2 वर्षांपासून पैसे देत आहे, म्हणजे 288 कोटी रुपये तुम्ही आतापर्यंत त्यांना दिलेले आहेत. आता या पैशांचा हिशोब विचारल्यानंतर योजना अपडेट मंत्री ज्या आदिती तटकरे आहेत, कारण त्या महिला बालकल्याण मंत्री नाहीच आहेत, ह्या ज्या योजना अपडेट मंत्री आहेत त्या म्हणतायत की आम्ही का काढलं त्यांना, कारण याच्यात पुरुष लाभार्थी होते किंवा सरकारी लाभांश घेणाऱ्या महिला होत्या. माझा साधा प्रश्न आहे योजना अपडेट मंत्रींना की जर याच्यात पुरुष लाभार्थी होते, जर याच्यात सरकारी लाभांश घेणाऱ्या महिला होत्या, तर तुम्ही घाईघाईने ही योजना लागू का केली? तेव्हा तुम्ही स्क्रुटनी नीट का केली नाही? तेव्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सगळे पगारी मतदार गोळा केले, आणि आता मात्र निवडणूक संपल्यानंतर गरज सर्व वैद्य मरो म्हणत तुम्ही या सगळ्या लाडक्या बहिणी योजनेतनं बाजूला काढल्या. मग त्या 2 वर्षाच्या काळात जे प्रत्येकाने श्रेयवादाचं राजकारण करत लाडका भाऊ, लाडका दादा, लाडका भाई म्हणत जी बॅनरबाजी केली होती ते सगळे आता कुठे आहेत? लाडक्या बहिणींच्या जीवावर ज्यांनी सत्ता स्थापन केली ते सगळे कुठे आहेत? आणि या 288 कोटी रुपयाचा हिशोब कोण देणार? कारण पैसे त्यांच्या खिशातले गेले नाहीत. पैसे आम्ही भरलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी, रोड टॅक्स, टोल टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स याच्यातनं गेलेले पैसे आहेत. नक्कीच सुषमाजी, त्यामुळे एकंदरीतच आता हे सरकार या लाडक्या बहिणींच्या हिताचा विचार करतं का येत्या काळात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.